क्राईम करणार आहे असं आपण ठाम ठरवून ठेवतो. पण वाल्याचा वाल्मिकी आपण बघितलंय ना. आणि लाईफ मध्ये आपल्या पण असंच असतं, कारण प्रत्येकांमध्ये हे 3 गुण असतातच. आणि हे 3 गुणांपैकी ज्या गुणाचं प्राबल्य वाढतं तसे आपण असतो. म्हणजे गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये, ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये खाण्यापिण्याबद्दल बोलून गेलेले आहेत. आणि याच्यामध्ये बोललेलं आहे की आपण जसं खातो तसे बनतो. मग आपण काय खायला पाहिजे? या चराचर सृष्टीत जे सत्व, रज, तम, सात्विक, राजस आणि तामस हे 3 गुण आहेत, त्या पद्धतीनं आपल्या खाण्यामध्ये पण सात्विक गुणाचं पोषण करणारा आहार आपण घ्यायला पाहिजे. आणि सात्विक गुणाचं पोषण मध्ये कुठला आहार बसतो? तर जो सात्विक मध्ये जो आहार ताजा आहे, जो स्निग्ध आहे, जो मधुर आहे, जो तुम्ही घेतल्यानंतर तो शरीरामध्ये दीर्घकाळपर्यंत राहतो, असा आहार तो तुम्ही घेताय. तो म्हणजे आपण कमवताना म्हणा, बनवताना म्हणा, म्हणजे आपल्या पोटापर्यंत जाऊस तोपर्यंत तो आहार ज्यानं बनवलाय, ज्यानं कमवलाय आणि ज्यानं त्याच्यावर प्रक्रिया करून तुमच्या ताटापर्यंत आणून दिले, हिथं सुद्धा ही लिंक सुद्धा ही काय पाहिजे? सात्विक. आपण बघतो ना, आता सुमेध सरांना म्यूट करायला लागलं. आता सुमेध सरांना का म्यूट करायला लागलं? तर आपण स्वयंपाक आता सकाळी सगळ्यांची लगबग चालू आहे, सगळेजण किचन मध्ये आहेत. आणि ह्या किचन मध्ये बनवताना तुम्ही जर चिडचिड करायला लागलाय, वटवट करायला लागलाय, जोर जोरात बोलायला लागलाय आणि तुमचं ध्यान नको त्या गोष्टींवर आहे, तर त्या आहारावरचे संस्कार पण ओके नाहीयेत. भलेही 1 नंबर मध्ये कमवून आणलेलं असेल त्यांनी, पण आपण इथं त्याला काय करायला लागलो? ते बनवतानाचे संस्कारामध्ये गोंधळ केला, म्हणून त्याचे परिणाम सात्विकचे आपल्याला भेटत नाही आहेत. मग आपल्यावर पण आहे. म्हणून आम्ही म्हणतो कानानी ऐकायचंय मॉर्निंग फ्युल स्टेशन. हे जर ऐकता ऐकता तुम्ही स्वयंपाक बनवायला लागला, तर मी नक्की तुम्हाला सांगेल खाणाऱ्यांमध्ये पण आणि तुमच्यामध्ये पण खूप मोठा बदल